मतदानाच्या वेळी ईव्हीएममधून मतदानानंतर येणारा बीपचा आवाज मंगळवारी 22 जुलै रोजी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये वारंवार येत होता। कारणही तसेच होते। विद्यामंदिर येथे शालेय स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती। शाळेची निवडणूक हा तसा बातमीचा विषय नगण्यच म्हणावा लागेल। मात्र कणकवली तालुक्यातील विद्यामंदिर हायस्कूलमधील ही शालेय निवडणूक प्रक्रिया नक्कीच आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळत होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। या निवडणूक प्रक्रियेला शिक्षणाधिकारी, निवडणूक नायब तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी आदी मान्यवरांनी भेट देत कौतुक केले। कणकवली तालुक्यातील विद्यामंदिर हायस्कूलच्या शालेय स्वराज्य मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांमधून 9 पदांसाठी 32 उमेदवार रिंगणात होते। यामध्ये मुख्यमंत्री, सांस्कृतिक, क्रीडा, सहल असे मंत्री व उपमंत्री पदे होती। मंगळवार 23 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। प्रत्यक्ष निवडणुकीवेळी शाळेत 831 मतदारांसाठी 2 बूथ करण्यात आले होते। एका बूथवर 5वी ते 8वी तर दुसऱ्या बूथवर 9वी व 10वीचे मतदान प्रक्रिया सुरू होती। प्रत्येक टेबलवर केंद्राध्यक्ष, पोलिंग एजंटसह कर्मचारीही तैनात केले होते। विद्यार्थ्यांमधूनच पोलीस, शिपाई असे कर्मचारी आणि पोलिंग एजंटसाठीही फॉर्म भरून प्रतिनिधी नेमण्यात आला होता। बोटाला शाई लावणे, ओळखपत्र तपासून सही घेण्यापासून सर्व प्रक्रिया अगदी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राबवण्यात आली होती। उमेदवार असलेल्या विद्यार्थ्यांनी मतदानावेळी मतदार केंद्रावर प्रचार करू नये यासाठी निर्बंध घालण्यात आले होते। मतदान प्रक्रिया दरम्यान 9 उमेदवारांसाठी 9 मोबाईल ठेवण्यात आले होते। या मोबाईलवर ईव्हीएमचे एक ॲप ठेवण्यात आले होते। या ॲपमध्ये निवडणुकीला उभे असलेले उमेदवारांचे नाव आणि छायाचित्र या ॲपवर दिसत होते। आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर मोबाईलला स्पर्श करताच बीप असा आवाज येऊन मतदान हक्क विद्यार्थ्यांनी बजावला होता। एका मतदाराने मतदान केल्यानंतर कर्मचारी पुन्हा ईव्हीएम प्रमाणे पुढील मतदानासाठी ॲप सज्ज ठेवत होता। मतदानाची टक्केवारी निवडणूक कार्यालयात देण्यात येत होती। यात मुलगे किती व मुली किती हे देखील सांगण्यात येत होते। दर 1 तासांनी मतदानाची झालेली आकडेवारी जाहीर करण्यात येत होती। प्रशासन 100% मतदान होण्यासाठी जनजागृती करत असते। त्यात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्याद्वारे समाजात मतदानाची जागृती होते। विद्यामंदिर प्रशालेचा हा उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे सांगितले कणकवली नायब तहसीलदार प्रिया हरणे यांनी भेटीदरम्यान म्हणाल्या। आज विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना मतदानाचं महत्त्व कळावं, मतदान कशा प्रकारे केले जाते त्याचं प्रात्यक्षिक त्याच शाळेच्या विद्यार्थ्यांकडून करून घेऊन त्यांना प्रत्यक्ष निवडणूक कशी केली जाते याचं प्रशिक्षणसुद्धा दिलं गेलेलं आहे। आणि हा संपूर्ण कार्यक्रम त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी जो हाताळलेला आहे, ही निवडणुकीची प्रक्रियेमध्ये एकदम बारीक बारीक गोष्टी, जेणेकरून तो मतदान कक्ष कसा असतो, तिथे कोणकोणते बोर्ड लावलेले असतात, मतदारांना मतदानासाठी त्यांचा अनुक्रम शोधण्यासाठी BLO यांची नेमणूक कशी केलेली आहे, ते कोणत्या पद्धतीने त्यांना आपले मतदार यादीतला अनुक्रमांक सांगतात। पुन्हा आतमध्ये मतदान कक्षामध्ये गेल्याच्या नंतर मतदान कशा प्रकारे, मतदान प्रतिनिधींची कशा पद्धतीने बैठक व्यवस्था आहे, मतदान अधिकारी 1, 2, 3, मतदान केंद्राध्यक्ष आणि शिवाय पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे केलेला, हा संपूर्ण त्यांनी त्याचं प्रत्यक्ष करून दाखवल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी आहे ही निश्चितच समजलेली असणारच आहे। शिवाय हा ज्या पद्धतीने त्यांनी उपक्रम जो आयोजित केलेला आहे, तर ह्याचा उपयोग त्या जे आता विद्यार्थी आहेत, जे भविष्यातले मतदार होणार आहेत, तर त्यांच्यासाठी बालपणापासूनच हा चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आहे। खूप छान पद्धतीने त्यांनी हा प्रकार सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आलेला आहे। शिवाय विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेनी हा जो उपक्रम आहे त्याने इतर म्हणजे बाहेरील ज्या निवडणुका विविध प्रकारच्या आयोजन केलेले असतात, विधानसभा म्हणा, लोकसभा म्हणा, तर त्याच्यामध्ये ही एक प्रकारची जनजागृतीसुद्धा झालेली आहे आणि होईलही भविष्यात ह्या उपक्रमाचा। मला वाटतं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा उपक्रम हा अद्यापर्यंत कुठे झालेला असेल असं वाटत नाही। हा प्रथमच त्यांनी खूप छान प्रकारे उपक्रम आयोजन केलेला आहे। तरी हे आयोजनाबद्दल प्रशासनाच्या वतीने, आयोगाच्या वतीने
मी विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक, शिवाय संस्थेचे संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक वर्ग यांचे आभार मानते. संपूर्ण प्रक्रिया राबवण्यासाठी मुख्याध्यापक डॉक्टर PJ कांबळे, पर्यवेक्षिका श्रीमती जाधव, शिक्षक सिंगनाव शर्मिला केळुसकर, नेताजी जाधव, पृथ्वीराज बर्डे, विद्या शिरसाट, श्रीमती हरमलकर, JJ शेळके, अच्युत वनवे आदी शिक्षकांनी मेहनत घेतली. कणकवली तालुक्यातील विद्यामंदिर हायस्कूल येथे EVM ॲप माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मतदान हक्क विद्यार्थ्यांनी बजावला. पहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलवर. आज तुमच्या प्रशालेमध्ये मतदान होत आहे. तू मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार आहे. काय तुझी संकल्पना आहे? माझे नाव विधी अभिजित जाधव. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. मी मुख्यमंत्री या पदासाठी उभी आहे आणि जर मी मुख्यमंत्री म्हणून निवडून आले तर या शाळेची प्रगती करेन आणि या शाळेचे नाव उच्च स्तरावरती नेईन. आपल्या म्हणजे जशा मुलांना कल्पना असतात की काहीतरी उपक्रम असतात जे आपल्या शाळेत आपण राबवून घेतो, तसं त्यांच्या डोक्यात ज्या कल्पना असतात त्या आपण आपल्या शाळेत राबवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी शाळेमध्ये उपक्रम पेटी ठेवून त्याच्यामध्ये त्यांना जे उपक्रम सुचतील ते आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि ते आपण दर महिन्याला किंवा आठवड्याला चेक करून त्याच्यामधले जे चांगले निवडक उपक्रम असतील ते आपण आपल्या शाळेत राबवून घेण्याचा प्रयत्न करणार. आणि जर काही मुलांना समस्या असतील त्या मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडनं नाही झालं तर मुख्याध्यापकांकडे घेऊन जाण्याचा देखील प्रयत्न करेन. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव विधी वीरेंद्र सुंदरकर. मी विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता 10वी अ मध्ये शिकते. आमच्या प्रशालेत ह्याच वर्षी एक नवीन उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे शाळेचे जे स्वराज्य मंत्रिमंडळ असतं त्यासाठी यंदा प्रत्यक्ष निवडणूक घेतली आहे. म्हणजे आधी वर्गातून थेट काही मुलांना निवडून ती पदं दिली जायची, पण यंदा निवडणूक ही प्रक्रिया काय असते हे कळावे यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे. ह्यासाठी आम्ही 2 बूथ तयार केले आहेत. ते प्रत्यक्ष मी स्वतः एक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. जसं प्रत्यक्ष वोटिंग होतं तीच प्रक्रिया आम्ही आमच्या शाळेत राबवली आहे. माझी मम्मी टीचर आहे, ती मला कायम सांगायची की तिला जेव्हा ऑर्डर असायची इलेक्शनसाठी की तिचा अनुभव काय आहे, कसं सगळं काम असतं. आणि आज मी स्वतः एक अधिकारी म्हणून तिथे काम करते तेव्हा मला प्रत्यक्ष त्याचा अनुभव येतो आणि खूप मजा येते. म्हणजे मला जेव्हा सरांनी सांगितलं की तू हे काम करशील का, तर मी लगेच रेडी झाले, कारण मला एक्साइटमेंट होती. कारण आता हे आमचं शेवटचं वर्ष आहे 10वीचं. ह्यानंतर काय असे परत उपक्रमांमध्ये आम्हाला सहभागी होता येणार नाही. त्यामुळे मी खूप आवडीने यात सहभागी झाले. माझ्या मैत्रिणी देखील माझ्यासोबत आहेत आणि एकत्र काम करतानाचा जो अनुभव आहे तो खूप कायम आमच्या आठवणीत राहील. सगळे आमचे शिक्षक जे आहेत त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आहे कसं काम करायचं. आम्ही देखील प्रत्यक्ष काम केल्यामुळे प्रत्येक कामात किती मेहनत असते, त्यांचे किती श्रम असतात ते सुद्धा आम्हाला कळतं. आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर हा मतदानाचा अधिकार असतो, पण आमच्या शाळेने आम्हाला ह्या वर्षीच आत्ता 18 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी एक छोटासा अनुभव घेण्याची एक संधी दिली आहे आम्हाला, जी आम्हाला खरंच खूप प्रेरणादायी ठरली. की मी सगळ्यांना सांगेन की नक्की तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजवा, कारण त्यात एक सुख असतं, एक समाधान असतं की मी मत दिलं त्याच्यामुळे माझ्या मतामुळे कोणतरी निवडून येणार आहे. ती जी फिलिंग असते ती खूप भारी असते आणि ह्यामुळेच आपल्याला एक संधी मिळते की आपण आपले मत मांडून आपल्याला जे हवे ते उमेदवार निवडून देऊ शकतो. त्याच्यात खूप आनंद असतो. सो सगळ्यांनी नक्की निवडून द्या. स्टार्टिंगला माझ्या मनात विचार आला आहे की आपण वेगळ्या पद्धतीने शालेय स्वराज्य सभा जी आहे ही वेगळ्या पद्धतीने आपण निवडणूक घ्यायची. आणि हा विचार जो आल्यानंतर मी यूट्यूबवर वगैरे
माहिती घेतली आणि ही माहिती घेतल्यानंतर मी स्वतः आधी जी ॲप डाउनलोड केला, ॲप डाउनलोड करून त्या ॲपचा अभ्यास केल्यानंतर मी माझे सरकारी शिक्षक जे आहेत शिंगनाथ सर यांना मी माझं मत मांडलं. शिंगनाथ सरांनी ते माझं मत इथे सगळ्यांसमोर मांडलं आणि सगळ्यांच्या मते मुख्याध्यापकांनी ते सुद्धा परवानगी दिली आणि सगळ्यांच्या मते ते फायनल झालं. या ॲपबद्दल जे की आपण जर प्रत्यक्षात जो इलेक्शन आपण मतदान करतो त्याचप्रमाणे आहे. यामध्ये VVPAT आहे, त्यानंतर EVMचं मशीन सगळं पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि आपण जे काही मतदारांची नावं जे आहेत ते कॅन्डिडेटची नावंसुद्धा सेट करू शकतो आणि त्यांचे फोटो जे आहेत उमेदवाराचे फोटोसुद्धा आपण त्यामध्ये सेट केलेले आहेत आणि स्टार्टिंगला या CRC करू शकतो. त्यानंतर किती टोटल जे आहेत टोटल बघू शकतो आणि आपण जे मतदान केल्यानंतर बॅलेट दिल्यानंतर मतदान केल्यानंतर कोणत्या उमेदवाराला मत दिलेलं आहे ते सुद्धा त्या VVPATमध्ये दिसतं, नावा सगळं दिसतं. या पद्धतीने ते हा मशीन आहे. मी BLO ऑफिसर आहे. त्यांच्या नाव वगैरे मी विद्या हेमंत शिरसाट, विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील सहशिक्षिका. आज आम्ही या ठिकाणी शालेय स्वराज्य सभा हा सांस्कृतिक विभागाचा एक उपक्रम आणि त्या दृष्टीने मुलांना जी निवडणूक प्रक्रिया आहे ती निवडणूक प्रक्रिया समजावी आणि निवडणूक प्रक्रियेतील जे टप्पे आहेत त्या टप्पे देखील मुलांना समजावेत या उद्देशाने आणि शाळेचा एक उपक्रम म्हणून प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया राबविली आहे. मग त्या दृष्टीने आम्ही प्रथम काय केलं तर मुलांना नोटीसद्वारे आमंत्रित केलं गेलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिस्तमंत्री, सांस्कृतिक मंत्री हे आमचे 9 असे मुख्यमंत्री नेते निवडायचे असतात, म्हणजे विभागाचे प्रमुख निवडायचे असतात आणि त्या दृष्टीने नोटीस काढली गेली. मुलांना सर्वप्रथम निवडणूक अर्ज प्रक्रिया देखील सांगण्यात आली. त्यानुसार मुलांनी आपल्या नावाचे अर्ज देखील देतील, निवडणुकीच्या अर्जांची छाननी देखील केली आणि त्यानुसार मुलांचे हे निवडले गेले आणि त्यानंतर मोबाईलद्वारे ॲपद्वारे आमचे श्री नेताजी जाधव सर, बर्डे सर आणि केळुस्कर मॅडम या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी ते ॲप मोबाईलमध्ये घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली. यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री विजय कांबळे सर, ज्येष्ठ शिक्षक वनवे सर आणि आमच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सिंगनाथ सर, त्यानंतर आमच्या पर्यवेक्षिका जाधव मॅडम या सर्वांचे सहकार्य देखील लाभले आणि शाळेतील सर्व शिक्षक वर्ग या प्रक्रियेसाठी म्हणजे हा उपक्रम फार मोठा आणि सबंध दिवस आम्हाला राबवायचा असल्याकारणाने सर्व शिक्षकांनी अगदी एकमेकांच्या संघाने एकमेकांच्या सहकार्याने ही आज निवडणूक प्रक्रिया चाललेली आहे.
त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की 9वी आणि 10वीच्या पुस्तकात तसंच 7वी आणि 8वीच्या पुस्तकात देखील इतिहास नागरिकशास्त्र राज्यशास्त्र या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेची रचना हा पाठ्य आहे, अभ्यासक्रमात आहे आणि त्याद्वारे मुलांना प्रत्यक्षात ही प्रक्रिया समजावी. अगदी म्हणजे झोनल ऑफिसरपासून केंद्राध्यक्ष किंवा निवडणूक अधिकारी क्रमांक 1, 2, 3 यांची जी कामं आहेत ती कामे पुस्तकात दिलेली आहेत आणि ती कामं काय असतात. त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया करताना निवडणूक देखील या EVM या मशीनद्वारे कशी केली जाते ती देखील मुलांना प्रत्यक्षात समजावी, हे या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट केले. थोड्या वेळापूर्वी मतदान प्रक्रिया सुरू झाली, त्यासाठी बहुतेक मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्यांची सुद्धा आपण काही व्हिडिओ फुटेज काढलेली होती. तर आपण पाहू शकता की आपल्या शाळेत शांततेच्या वातावरणात हा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी सिन्हा सरांनी आणि केवस्कर मॅडमांनी खूप जोरात आणि शोरात आपला प्रयत्न केला. त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हाव्या अशी सर्वांना विनंती करतो. सिन्हा सरांसाठी आणि केवस्कर मॅडमांसाठी जोरदार टाळ्या व्हाव्या अशी विनंती करतो. तर थोड्या वेळापूर्वी आपली मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामध्ये काही मुलांची आपण त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता त्याबद्दल माहिती घेतली. तर त्यांनी खूप छान आणि सुंदर अशी एक्सपिरियन्स आपली सर्वांना सांगितली. तर